जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या तो गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात जी काही 22 झाली होती, तर त्याच्या आधारावर जे काही सध्या बघा वेगवेगळे राऊंड सध्या झालेले आहे। तर आताच्या घडीला जो काही दुसरा टप्पा आहे, तर त्या दुसऱ्या टप्प्याच्या विदाऊट इंटरव्ह्यूचा जो सध्या बघा फेरी झालेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की ज्या वेकेन्सी होत्या, तर त्या वेकेन्सी जवळपास 1588 एवढ्या ज्या वेकेन्सी होत्या आलेल्या 1588, तर त्याच्यामध्ये मनपा असेल, त्यानंतर जिल्हा परिषदच्या होत्या, नपा असेल, बरोबर, त्यानंतर काही खाजगी अनुदानित संस्था होत्या त्यांच्या होत्या। तर ह्याच्यामध्ये 1588 वेकेन्सी आल्या होत्या। तर ह्या 1588 मध्ये जवळपास या ठिकाणी 1114 एवढे जे काही उमेदवार आहेत, तर ते उमेदवार सध्या शिफारस झालेले आहे। आता ह्याच्यामध्ये वेकेन्सी जर बघितल्या आपण, तर सर्वात जास्त ज्या वेकेन्सी होत्या, तर त्या वेकेन्सी आपल्याला या ठिकाणी जिल्हा परिषदचा यायला पाहिजे होत्या, परंतु जिल्हा परिषदच्या वेकेन्सी सध्या कमी आल्या होत्या। तर एवढ्या सर्व उमेदवारांचं जे काही पुढील प्रक्रिया आहे, तर ती तर सुरुवात झालेली आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा इतर जी काही प्रक्रिया असेल, तर त्या प्रक्रिया सध्या विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड संदर्भात सुरुवात झाली आहे। परंतु सर्व उमेदवार ज्यासाठी बघा आतुरतेने वाट बघत आहेत, तो म्हणजे विथ इंटरव्ह्यू संदर्भात, म्हणजेच मुलाखत यादी संदर्भात। तर मुलाखत यादी संदर्भात बरेचसे प्रश्न होते की जी काही यादी असेल, लिस्ट असेल, तर ती सध्या बघा केव्हा जाहीर होऊ शकते, तर त्या अनुषंगाने संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। तर आता मुलाखत जी काही यादी आहे, तर त्या यादीमध्ये एकूण सध्या बघा किती पोस्टसाठी सध्या लागणार आहे, तर ह्या ठिकाणी जी काही 21/5/2025 जी सध्या बघा ह्या ठिकाणी फ्रेश नोट आहे, तर ह्याच्यात जी काही वेकेन्सी आहे, तर ती वेकेन्सी देण्यात आली। त्याच्यामध्ये 8,733 एवढे रिक्त पदांसाठी बघा मुलाखतीचा जो काही राऊंड आहे, तर तो राऊंड सध्या एवढ्या पदांसाठी इथं लागणार आहे। आता ह्याच्यामध्ये 8,733 पदांसाठी बघा जे काही उमेदवार आहे, तर ते रिकमेंडेशन सध्या होणार आहे। तर ह्याच्यात बघा एका पदासाठी जो काही GR आहे, एका पदासाठी 10 उमेदवार सध्या बघा रिकमेंडेशन होत असतात। तर आता ह्याचा अर्थ म्हणजे 8,733 पदासाठी प्रत्येकी 10 उमेदवार सध्या बघा रिकमेंडेशन होणार का? तर त्याच्यामध्ये बघा प्रत्येक उमेदवार सध्या बघा ह्या ठिकाणी रिकमेंडेशन होणार नाही, कारण ह्या ठिकाणी जे काही 8,733 पदं आहे, तर ही 8,733 पदांमध्ये प्रत्येक उमेदवार जो आहे, तर तो उमेदवाराला 10 संस्था सध्या बघा त्या ठिकाणी रिकमेंडेशन येणार आहे, कारण हा एक उमेदवार प्रत्येक 10 संस्थेमध्ये सध्या बघा तोच उमेदवार आपल्याला पाहायला त्या ठिकाणी मिळणार आहे। मग ह्याची रिकमेंडेशनची जी काही संख्या असेल, तर ती संख्या म्हणजे जवळपास या ठिकाणी 12 ते 13,000 एवढे उमेदवार सध्या बघा रिकमेंडेशन आपल्याला पाहायला मिळतील। तर हे लक्षात घ्या। तर आता जी काही विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू संदर्भात महत्त्वाचं आपल्याला विथ इंटरव्ह्यूची जी काही यादी आहे, मुलाखत यादी आहे, तर त्याची नेमकी सध्याच्या घडीला काय अपडेट आहे, नेमकी यादी कधीपर्यंत सध्या बघा जाहीर होऊ शकते, तर त्या अनुषंगाने बघा जी काही यादी जाहीर करण्यासंदर्भात वेगवेगळ्या सध्या बघा टेस्टिंग असतात, ज्या काही प्राथमिक टेस्टिंग असतात, त्याच्यामध्ये विषयानुसार असेल, बरोबर, त्यानंतर बघा जे काही घटक असतात, म्हणजे 1 ते 5 असेल, 6 ते 8 असेल, त्यानंतर 9 ते 10 असेल, 11 ते 12 असेल, असे 4 प्रकारचे सध्या बघा गट असतात, त्यानुसार असेल। त्यानंतर माध्यम येतात आपले मराठी, हिंदी, इंग्रजी, त्यानंतर जे काही कन्नड असेल, असे माध्यमनुसार देखील सध्या बघा टेस्टिंग असते। त्यानंतर जे काही उमेदवार सध्या समांतर आरक्षणामध्ये येतात, कारण समांतर आरक्षणामध्ये देखील भरपूरसे जे काही कॅटेगरी केलेले आहे, सब कॅटेगरी आहे, त्याच्यामध्ये माजी सैनिक असेल, प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल, अंशकालीन असेल, अशा वेगवेगळ्या सध्या बघा त्या ठिकाणी सब कॅटेगरी असतात समांतर आरक्षणामध्ये, हॉरिझॉन्टलमध्ये, तर त्यांच्या देखील सध्या बघा टेस्टिंग होणे गरजेचं होतं। तर आता एवढ्या दिवसामध्ये जी काही प्रक्रिया होती, तर ती प्रक्रिया आयुक्त स्तरावरनं जी काही टेस्टिंगची सध्या बघा सुरुवात झालेली होती, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या 9 ते 10 प्रकारच्या सध्या बघा टेस्टिंग असतात। तर त्या टेस्टिंग आता अंतिम टप्प्यामध्ये सध्या बघा त्या ठिकाणी आलेली आहे। आणि जी काही माहिती सध्या बघा इथं मिळते की सध्या जो काही डॅशबोर्ड आहे, तर त्या डॅशबोर्डवर देखील सध्या बघा ह्या ठिकाणी विथ इंटरव्ह्यू संदर्भात जी आपण वाट बघतोय विथ इंटरव्ह्यूचा राऊंड संदर्भात टप्पा 2ची, तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जे काही टेस्टिंग आहे, तर त्या टेस्टिंगमध्ये जो फेज 2 आहे, तर त्या फेज 2 संदर्भात विथ इंटरव्ह्यूचा रेग्युलर राऊंड संदर्भात ह्या ठिकाणी जी काही टेस्टिंग आहे, तर ती टेस्टिंग आजच्या घडीला देखील सध्या बघा त्या ठिकाणी करण्यात आली आहे। तर यादी नेमकी आपल्याला कधीपर्यंत सध्या बघा पाहायला मिळू शकते, तर ही जी यादी आहे विथ इंटरव्ह्यू संदर्भात जी यादी आहे, तर आपल्याला विदिन बघा ह्या चालू आठवड्यामध्ये, म्हणजे या ठिकाणी जो काही रविवारपर्यंत
सध्या बघा आपल्याला जी काही वेळ आहे तर ती वेळ सध्या बघा सांगता येणार। तर ही यादी जी आहे तर आजच्या दिवसापासून विदिन 2 ते 3 दिवसामध्ये सध्या बघा आपल्याला आपली जी काही यादी आहे विथ इंटरव्ह्यूची तर ही सध्या बघा आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर हे एक लक्षात घ्या, म्हणजे रविवारपर्यंत एवढ्या लांब सध्या बघा जी काही आपली यादी प्रकाशित होण्यासंदर्भात जो वार आहे तर तो न जाता आपल्याला आज आहे सध्या सोमवार, तर पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये यादी जी आहे तर ती यादी सध्या बघा प्रसिद्ध झालेली आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळणार आहे। तर निश्चित राहा, जे उमेदवार सध्या विथ इंटरव्ह्यू संदर्भात जी यादी संदर्भात वाट बघत होते तर त्यांची आता ह्या ठिकाणी जी काही वाट बघायची जी काही कालावधी आहे तर तो सध्या बघा संपणार आहे। तर ह्या आठवड्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये सध्या बघा आयुक्त स्तरावरनं जी काही विथ इंटरव्ह्यूची यादी आहे तर ती यादी सध्या इथं जाहीर होणार आहे। तर त्या अनुषंगाने जी काही अपडेट आहे तर ती अपडेट सध्या बघा आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे। तर सध्या एवढे दिवस तुम्ही वाट बघितली तर अजूनही या ठिकाणी 2 ते 3 दिवस सध्या वेट करा। तर ह्या अनुषंगाने बघा हा महत्त्वाचा जो काही अपडेट होता तर तो अपडेट होता। तर सध्या लॉग इन प्रोसेसला देखील या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये जे काही उमेदवार सध्या वाट बघत आहे तर त्यांचं फेज 2चा जो काही रेग्युलर राऊंड असणार आहे विथ इंटरव्ह्यूचा तर तो देखील लवकरात लवकर सध्या बघा इथं जाहीर होईल। पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये हा जो काही राऊंड असेल तर हा राऊंड सध्या बघा लागणार आहे। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की शिक्षक पद भरती संदर्भात जे काही सध्या बघा निवड याद्या असेल किंवा कोणतेही राऊंड असेल तर आपल्याला ते मध्यरात्री सध्या पाहायला मिळत आहे। म्हणजे या ठिकाणी एक प्रकारे सांगता येईल की जे काही राऊंड असेल तर ते आपल्याला मध्यरात्रीपर्यंत पाहायला मिळेल। तर आजपासून 2 ते 3 दिवसाच्या दरम्यान हे जे राऊंड असेल तर हे राऊंड सध्या बघा अंतिम जी काही आता टेस्टिंग सुरू आहे ती टेस्टिंग सध्या बघा त्या ठिकाणी फायनल झाल्यावर लगेच त्या ठिकाणी जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या बघा होणार आहे। तर त्या अनुषंगाने हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता, कारण बरेचसे दिवस सध्या बघा इथं लोटून गेले आहे। कारण जवळपास 21 तारखेला या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूचा सध्या बघा राऊंड झालेला आहे, बरोबर। तर 21 तारखेपासून आता जे काही डेट आहे 8-9 तारीख सध्या बघा येऊन गेली, म्हणजे इथं बरेचसे दिवस सध्या बघा उलटून गेले आहे। तर आता जी काही विथ इंटरव्ह्यूची यादी आहे तर ती यादी सध्या बघा इथं जाहीर होणार आहे। तर त्या अनुषंगाने तुमची जी काही पुढील तयारी असेल इंटरव्ह्यू संदर्भात किंवा इतर जे काही डॉक्युमेंट असेल तर ती नेमकी तुम्ही करून ठेवा। तर त्या अनुषंगाने हा एक महत्त्वाचा बघा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर हा एक महत्त्वाचा जे काही मुलाखती यादीसाठी जे उमेदवार वाट बघताय तर त्यांच्यासाठी 8,733 रिक्त पदांसाठी मुलाखती यादी ही पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये सध्या जाहीर होणार आहे। आणि त्या अनुषंगाने जी टेस्टिंग आहे तर ती टेस्टिंग देखील सध्या बघा अंतिम टप्प्यात आता आलेली आहे। तर ही एक महत्त्वाची अपडेट होती। तर अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या। आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे। तर ही एक महत्त्वाची अपडेट होती। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।